जून महिना सुरू झाला की मुंबईकरांच्या डोळ्यांसमोर उभे राहतात ते मुसळधार पावसाचे दिवस. लोकलची रखडपट्टी, सखल भागात साचणारं पाणी, वाहतूक कोंडी आणि छत्री किंवा रेनकोट शिवाय घराबाहेर न पडण्याचे कडक नियम. मुंबई आणि मान्सूनचं नातं हे वर्षानुवर्षांचं आहे. पण यंदा 2026चं चित्र काहीसं वेगळं आणि चिंताजनक आहे. जून महिना अर्धा संपत आला तरी मुंबईचं आकाश अंशतः ढगाळ किंवा स्वच्छ पाहायला मिळते. पावसाच्या काही तुरळक सरी अधूनमधून हजेरी लावत असल्या तरी मान्सूनचा जो हक्काचा धुवाधार आणि सातत्यपूर्ण पाऊस असतो तो अद्यापही गायब आहे. मुंबईमध्ये सध्या उन्हाने अंगाची लाहीलाही होते. उन्हाच्या कडाक्याने आणि प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झालेत. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील बळीराजा आणि सर्वसामान्य नागरिक सध्या चातकासारखी पावसाची वाट पाहतोय. आणि सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असूनही पाऊस नेमका कुठे गायब झालाय? हवामान तज्ज्ञ ज्या सुपर अल निनो किंवा गॉडझिला अल निनो बद्दल धोक्याचा इशारा देत आहेत, तो नेमका काय प्रकार आहे समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत अहवालानुसार यंदा नैऋत्य मान्सूनने 4 जूनला केरळमध्ये प्रवेश केला. केरळमध्ये आगमन झाल्यानंतर 6 जूनला त्याने महाराष्ट्रात एंट्री केली खरी, पण त्यानंतर मात्र या मान्सूनचा वेग कमालीचा मंदावला. मान्सून दक्षिण कोकण आणि दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागांपर्यंत मजल मारून थांबलाय. गेल्या अनेक दिवसांपासून मान्सून सुमारे 150 किलोमीटर अंतरावर म्हणजेच रत्नागिरीतील हर्णे, सातारा आणि सोलापूर या पट्ट्यातच पूर्णपणे रेंगाळलाय. तिथून पुढे सरकण्यासाठी त्याला आवश्यक असलेली ऊर्जा किंवा अनुकूल वातावरण मिळत नाहीये. हवामान तज्ज्ञांच्या मते या संथ गतीमागे प्रामुख्याने 2 मोठी कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स, पश्चिमेकडून येणारे हवामानातील बदल, जे उत्तर आणि मध्य भारतात सक्रिय आहेत आणि मान्सूनच्या वाऱ्यांच्या नैसर्गिक प्रवाहात थेट अडथळा निर्माण करतात. आणि दुसरं अत्यंत महत्त्वाचं तांत्रिक व भौगोलिक कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कोणतीही मजबूत चक्राकार प्रणाली किंवा कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेलं नाहीये. जोपर्यंत बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात कमी दाबाचा मजबूत पट्टा निर्माण होत नाही, तोपर्यंत मान्सूनच्या वाऱ्याला उत्तर भारताकडे खेचण्यासाठी आवश्यक असणारा पुश किंवा ओढ मिळत नाही. अरबी समुद्रातील वारे कमकुवत असल्याने ढगांची निर्मिती कमी होते आणि यामुळेच मान्सूनची मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रातील वाटचाल पूर्णपणे थंडावली. आता वळूयात या संपूर्ण परिस्थितीमागील सर्वात मोठा विलनकडे, ज्याचं नाव आहे अल निनो. हा केवळ भारतापुरता मर्यादित नसून संपूर्ण जागतिक हवामानावर परिणाम करणारा घटक आहे. अमेरिकेच्या नॅशनल ओशियानिक अँड ॲटमॉस्फिअरिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने अधिकृतपणे जाहीर केलंय की पॅसिफिक महासागरात अल निनो पूर्णपणे सक्रिय झालाय. विषुववृत्ताजवळील पॅसिफिक महासागराच्या पाण्याचं तापमान अभूतपूर्व पद्धतीने वाढलंय. हा अल निनो इतका शक्तिशाली आहे की जागतिक शास्त्रज्ञ याला सुपर अल निनो किंवा गॉडझिला अल निनो म्हणून संबोधतात. 1950 नंतरच्या इतिहासामधील सर्वात तीव्र हवामान बदलांपैकी हा एक ठरण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. हा अल निनो डिसेंबरमध्ये अतितीव्र होऊ शकतो आणि तो फेब्रुवारी 2027 पर्यंत सक्रिय राहू शकतो, असा धक्कादायक अंदाज व्यक्त करण्यात आलाय. यामुळे युनायटेड नेशन्सचे सेक्रेटरी जनरल अंटोनियो गुटेरस यांनी या परिस्थितीचं वर्णन अर्जंट क्लायमेट वॉर्निंग असं केलंय. जागतिक आरोग्य संघटनेने देखील यामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेच्या लाटांबाबत अलर्ट जारी केलाय. आता या अल निनोचा मान्सूनवर कसा परिणाम होतो ते पाहूया. साधारण वर्षांमध्ये पॅसिफिक महासागरावरून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे व्यापारी वारे गरम पाणी आशिया खंडाकडे म्हणजेच इंडोनेशिया आणि भारताच्या दिशेने वाहून आणतात. यामुळे आपल्या भागात कमी दाबाचा पट्टा तयार होतो, गरम हवा वर जाते, ढग बनतात आणि भरपूर पाऊस पडतो. पण अल निनोच्या वर्षात ही संपूर्ण सायकल उलट होते. हे व्यापारी वारे अत्यंत कमकुवत होतात. परिणामी महासागरातील गरम पाणी आशियाकडे न येता दक्षिण अमेरिकेच्या किनारपट्टीजवळच साठून राहते. तिथे मुसळधार पाऊस पडतो. मात्र भारतासह आशिया खंडात हवेचा दाब वाढतो. अरबी समुद्र आणि हिंदी महासागरातून येणारे आर्द्र वारे देशाकडे ओढले जात नाहीत. पर्यायाने मान्सून कमकुवत होतो आणि पाऊस कमालीचा घटतो. अनेकदा जेव्हा देशावर अल निनोचं संकट असतं तेव्हा निसर्गाचा आणखी एक घटक भारताच्या मदतीला धावून येतो, ज्याला इंडियन ओशियन डायपोल किंवा भारतीय महासागरीय द्विध्रुव म्हणतात.
आयओडी म्हणजेच इंडियन ओशियन डायपोलचे 3 टप्पे असतात: पॉझिटिव्ह, न्यूट्रल आणि निगेटिव्ह. जेव्हा आयओडी पॉझिटिव्ह असतो तेव्हा पश्चिम हिंदी महासागर जास्त गरम होतो. या तापमान फरकामुळे हिंदी महासागरात एक नवीन चक्र तयार होतं आणि ते अल निनोचा प्रभाव मोडून काढत भारतीय उपखंडाकडे जास्त आर्द्र हवा खेचून आणतं. थोडक्यात पॉझिटिव्ह आयओडी हा अल निनोला काउंटर करणारा सर्वात मोठा ढाल मानला जातो. पण यंदा हवामान विभागाने दिलेला अंदाज चिंता वाढवणार आहे. या मान्सूनच्या पूर्व हंगामात आयओडी न्यूट्रल म्हणजेच तटस्थ राहण्याचा अंदाज आहे. याचा अर्थ असा की अल निनोच्या विनाशकारी प्रभावाला रोखण्यासाठी निसर्गाकडून मिळणारी ही अंतर्गत मदत यंदा भारताला उपलब्ध असणार नाही. परिणामी अल निनोचा प्रभाव जास्त प्रभावीपणे जाणवणार असून जून आणि जुलै महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहण्याची शक्यता आणि भीती आता खरी ठरताना दिसते. हवामान विभागाने आधीच सांगितले की जून महिन्यात पावसामध्ये तब्बल 26% तूट नोंदवली जाणार आहे. पाऊस लांबल्याचा आणि हवामानातील या अनपेक्षित बदलांचा सर्वात मोठा आणि थेट फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसलाय. महाराष्ट्रात मृग नक्षत्र सुरू होऊनही आभाळ कोरडं राहिल्याने खरीप हंगामातील पेरण्या पूर्णपणे लांबणीवर पडल्यात. मे महिन्याच्या अखेरपर्यंत शेतीची मशागत करून बियाणे खरेदी करून चातकासारखी पावसाची वाट पाहणारा बळीराजा आता हवालदिल झालाय. या परिस्थितीचं गांभीर्य ओळखून केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने पावलं उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः नीती आयोगाच्या बैठकीत सर्व राज्यांना जलसंधारण, सेंद्रिय शेती आणि दुष्काळ व्यवस्थापनाची तयारी आत्तापासूनच सुरू करण्याचे निर्देश दिलेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्ट केले की राज्याने अल निनोच्या धोक्याचा सामना करण्यासाठी एक विशेष टास्क फोर्स तयार केलाय. जेव्हा पाऊस अत्यंत कमी असतो तेव्हा मोठी धरणं कामी येत नाहीत, तर जलसंधारणाची छोटी स्ट्रक्चर्स उपयुक्त ठरतात. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात टार्गेट देऊन ही कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आलेत. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना दिली आहे. हवामान विभाग आणि राज्य सरकारने आवाहन केलंय की पेरणीची अजिबात घाई करू नये. केवळ मान्सूनपूर्व किंवा हलक्या पावसावर पेरणी केल्यास बियाणे जळून खाक होण्याचा आणि दुबार पेरणीचं संकट ओढवण्याचा मोठा धोका असतो. जोपर्यंत जमिनीमध्ये किमान 75 ते 100 मिलीमीटर इतका पुरेसा ओलावा निर्माण होत नाही तोपर्यंत संयम ठेवावा. हवामान विभागाने जाहीर केलेल्या नकाशानुसार पुढील काही दिवस महाराष्ट्रातील वातावरण संमिश्र आणि वादळी राहणार आहे. संपूर्ण देशात मान्सून पूर्णपणे सक्रिय व्हायला जुलै उजाडू शकतो. तोपर्यंत उष्णतेचा उकाडा आणि मान्सून पूर्व वादळी पाऊस असं वातावरण राहील. आगामी दिवसांतील जिल्हावार परिस्थिती आपण पाहूया. मुंबई आणि कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरामध्ये पुढील 2 दिवस प्रचंड उकाडा सहन करावा लागणार आहे. मात्र 15 जूनच्या आसपास मान्सून मुंबईत दाखल होण्यासाठी पोषक वातावरण तयार होईल. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर हळूहळू वाढेल. मात्र पालघर जिल्ह्यासाठी हीट वेव्हचा अंदाज वर्तवण्यात आला असून तिथे पारा 35 अंश सेल्सिअसच्या पार जाऊ शकतो. विदर्भासाठी हवामान विभागाने ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केलाय. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा या भागांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र काही भागांत पावसापूर्वी उष्णतेची लाटही जाणवेल. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड तसेच पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. या भागात खंड पडत पाऊस हजेरी लावेल. एकंदरीत पाहता यंदाचा मान्सून हा सरासरीच्या 90% किंवा त्याहून कमी राहण्याचा अंदाज हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे आणि IMDच्या तज्ज्ञांनी वर्तवलाय. तीव्र अल निनोमुळे पावसाचे प्रादेशिक वितरण अतिशय असमान असेल, म्हणजेच कुठे मुसळधार तर कुठे तीव्र टंचाई अशी परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे यंदा केवळ शेतीसाठीच नाही तर शहरांमधील पाणी पुरवठ्यासाठीही पाण्याचा अतिशय काटकसरीने वापर करणं गरजेचं ठरणार आहे. सध्या मान्सून संथ असला तरी तो लवकर गती घेईल अशी आपण आशा करूया. मित्रहो, तुम्हाला काय वाटतं? सुपर अल निनोचं संकट प्रशासन योग्य रीतीने हाताळू शकेल का? तुमच्या भागामध्ये सध्या उन्हाचा कडाका आहे की पावसाने हजेरी लावली आहे? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.